उषा खरपडे मॅडम, राजू खरपडे सर आहे. त्यांनी आम्हाला ट्रॅकवर आणलं. थँक्यू सो मच त्यांच्यासाठी. आणि मॅडम तुम्ही वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करता, तुमच्यासाठी आणि सरांसाठी पण थँक्यू. आणि गुले सर पण खूप छान गायडन्स करतात, त्यांच्यासाठी पण थँक्यू. या कॉलवर येऊन आम्हाला 1 वर्ष 2 महिने झालेले आहेत आणि खूप असा छान अमेझिंग असा रिझल्ट आलेला आहे. रिझल्ट असा की आता मी माझा स्वतःचा सांगते. मी शिक्षिका असल्यामुळे शाळेतून आल्यावर वगैरे मला खूप म्हणजे थकल्यासारखं व्हायचं, अंडरवेट होती त्याच्यामुळे. आणि ऍसिडिटीचा खूप त्रास होता, तोही आता गेलेला आहे. ऍसिडिटी होत नाही. घरी आल्यानंतर मला पाणी पिऊन आणि वॉमिट करायला लागायची, एवढा ऍसिडिटीचा त्रास होता. पण या कॉलवर येऊन तो नाहीसा झालेला आहे आणि आता खूप छान एनर्जेटिक वाटतं. वर्कआउटला पण छान मजा येते आणि आम्ही 2 टाइम वर्कआउट 1 टाइम केलं तरी आम्ही 2 टाइम सतत संतुलित आहार घेतो. आणि अमेझिंग रिझल्ट असा म्हणजे माझ्या सासूबाईंसाठी आम्ही जॉईन झालेलो. ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा बॉडी चेकअप कॅम्पला गेलेलो त्यावेळेस आईंना साधं 2 पायऱ्या चढायला पण होत नव्हतं. हाताला पकडून मी घेऊन गेलेली. त्यांचं वजन खूप वाढलेलं, त्याचबरोबर वाढत्या वजनाबरोबर त्यांना खूपच अशा डिसऑर्डर होत्या. बीपी, शुगर, त्याचबरोबर चक्कर येणे, कोलेस्ट्रॉलचा पण गोळी चालू होती, ऍसिडिटीची गोळी चालू होती. आणि या कॉलवर आल्यानंतर त्यांची ऍसिडिटी पण संपलेली आहे. आता त्या स्वतः त्यांचा रिझल्ट शेअर करतील. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कशा आहात? तुमचं मार्गदर्शन खूप शरीराला लागू पडतं, त्याच्यामुळे मी आता चांगली आहे. दवा लागू पडते डॉक्टरांची. असं आहे. त्यासाठी मला डॉक्टरच सांगतात त्या. बँचरा मॅडम आहेत त्या डॉक्टरच आहेत. आणि त्या ज्या सांगतील त्या मनाला लागून जातात आणि ते त्याप्रमाणे करायला सुरुवात करते. मग आता मी चांगली आहे आणि माझी शुगर, बीपी नॉर्मल आहे. आता नॉर्मल गोळी घेते, अजून चालू आहे, पण आता चांगली आहे. नाही तर खूप शुगर वाढायची, बीपी सगळंच, ऍसिडिटी सगळंच खूप चालू व्हायचं. त्याच्यामुळे खूप मला त्रास व्हायचा. आता मी व्यवस्थित आहे आणि वर्कआउट करते, 2 टाइम आहार घेते आणि चहा बंद झालाय तुमच्यामुळे. चहा पण बंद करून टाकला. अरे वा, व्हेरी नाईस. अजून खूप सारं मध्ये मध्ये डाएट करत नव्हतात, आता छान एनर्जी लेवल पण तुमची वाढलेली आहे. बदल वाटतो ना? हो, आता बरं वाटतं. व्हेरी नाईस. कॉंग्रॅच्युलेशन सावित्री मॅडम, खूप सुंदर असा रिझल्ट आहे. येस. तर दिनेश सर, काय सांगाल सावित्री मॅडम बद्दल आणि तुमचा बिफोर आफ्टर जर पाठवलं तर फार बरं होईल. हाँ, भेजूंगा। यस सर। में बहुत सारे बदलाव हुए हैं। जैसे कि पहले मैं आता था, मैं शाम को 3 या 3:30 बजे आता हूँ दोपहर स्कूल से। पहले मेरा रिजल्ट मैं शेयर करता हूँ कि मेरा खाना जो था वो 3 बजे से बाद होता था, दोपहर का खाना। तो मुझे हर दिन एसिडिटी होती थी। पर जब से मैंने ये दिवा वेलनेस ज्वाइन किया हुआ है, तब से मेरी एसिडिटी जो है, एसिडिटी पूरी की पूरी बंद हो चुकी है। और हर साल मुझे कुछ ना कुछ बीमारी होती थी। बीमारी मतलब क्या, मैं क्रिकेट खेलने जाता हूँ, क्रिकेट खेलने जाने के बाद मुझे पैरों में क्रैम्प आना, टेनिस एल्बो, स्पॉन्डिलिसिस, ऐसा कुछ ना कुछ हर साल मुझे होता था। और मेरा वो साल क्रिकेट मैं खेल नहीं पाता था। पर अभी तक इस साल मुझे वैसा कुछ भी नहीं हुआ है। मैं पूरा ये सीजन क्रिकेट खेल रहा हूँ। अब माँ के बारे में बताना तो माँ उसमें इतना बदलाव आया हुआ है कि अब मैं स्कूल से आता हूँ घर पे तो 3:30 बजे या 3 बजे मुझे माँ गरम रोटी बना के, खुद हाथ से बना के रोटी देती है। अरे वाह,
रोटी बनाई है वही मुझे 3-3:30 बजे खानी पड़ती थी, अब मुझे गरमा-गरम रोटी मिलती है खाने के लिए। अरे वाह! धन्यवाद मॅडम. येस खूप चेंजेस आणि खरंच हे गोड कपल आणि गोड फॅमिली आहे. तर यांच्यासाठी नक्कीच जोरदार क्लॅपिंग तर झालंच पाहिजे.